हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर आपण डिस्कस करत होतो, राईट स्टुडंट्स? सो दिस इज अ 7th लेक्चर. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण मेगास्पोरेंजिनेसिस काय असतं ते बघितलं, देन हाऊ द फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट झालं ते बघितलं. सो इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट पॉलिनेशन. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द लेक्चर. सो स्टुडंट्स, सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी नीट आणि MHT CET एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपल्याला लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत फुल सिलेबसवर, विथ फुल सिलेबस नोट्स अँड MCQ डिस्कशन. येस, तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, और एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप. येस, सो स्टुडंट्स, आपले ऑलरेडी फिफ्थ पासून बॅचेस स्टार्ट झालेले आहेत. जर तुम्हाला या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स नसतात याच्यात, यू आर जस्ट अपिअरिंग फॉर द बोर्ड्स. ओके, तर बोर्डसाठी आपली फी 999 मध्ये पर मंथ आहे. ओके, पर मंथ साठी आपली बोर्डची फी किती आहे? 999. या फी मध्ये आपण बोर्डसाठी रजिस्टर करू शकता. तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा स्टुडंट्स. आय होप यू विल रजिस्टर. येस, सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिले आपण या चॅप्टर मध्ये काय काय आतापर्यंत स्टडी केलं हे बघणार आहोत. येस, सो दिस इज द चॅप्टर ऑफ रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. मी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे रिप्रोडक्शन. सो इन दिस चॅप्टर स्टुडंट्स, आतापर्यंत आपण काय काय बघितलं? देर आर 2 टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. येस, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. बरोबर आहे. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय असतं हे आपण बघितलं. त्यात आपण डिफरंट मोड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं. दॅट इज बडिंग, बायनरी फिजन. येस, बडिंग बघितलं, बायनरी फिजन बघितलं. देन वी सॉ अबाउट द फ्रॅगमेंटेशन. येस, फ्रॅगमेंटेशन, स्पोर फॉर्मेशन आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. ह्या सगळ्या मोड्स ऑफ रिप्रोडक्शन दॅट आर असेक्शुअल रिप्रोडक्शन चे मोड आपण स्टडी केले. देन वी स्विच ऑन टू द सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. राईट, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कशात होतं स्टुडंट्स? ते होतं लोअर प्लांट्स मध्ये. राईट, आता सेक्शुअल रिप्रोडक्शन हे कशात होतं? इन द हायर प्लांट, दॅट इज इन द अँजिओस्पर्म्स अँड द जिम्नोस्पर्म्स. राईट, तर अँजिओस्पर्मिक अँड जिम्नोस्पर्मिक प्लांट मध्ये आपण काय स्टडी केलं स्टुडंट्स? इन द सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन वी स्टडीड अबाउट स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. येस, फ्लावरचं काय स्ट्रक्चर आहे आपण हे बघितलं. देन द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट दॅट इज स्टेमन, आपण हा स्टडी केला स्ट्रक्चर. देन वी स्टडीड अबाउट कार्पल. राईट, स्ट्रक्चर ऑफ कार्पल. देन आपण काय स्टडी केलं? TS ऑफ अँथर. TS ऑफ अँथरचं स्टडी केलं. देन वी स्टडीड अबाउट द मायक्रोस्पोरोजेनेसिस. राईट, कशा पद्धतीने स्पोर फॉर्म झाले, त्या स्पोर्सला आपण पोलन ग्रेन म्हणतो. देन वी स्टडीड अबाउट द हाऊ द मेल गॅमेटोफाइट तयार झाला. राईट, दॅट इज सॅप्रोफाइट अँड गॅमेटोफाइट काय असतात हे बघितलं. देन वी कम टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल स्टडी केलं आपण. त्यानंतर आपण मेगास्पोरेंजिनेसिस बघितलं. सी स्टुडंट्स, अँथर मध्ये होतंय, त्याच्या स्पोर्सला आपण काय म्हणतो? द मेल स्पोर्स, इट इज कॉल्ड एज मायक्रोस्पोरोजेनेसिस. बट आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये आपण काय म्हणतो? त्याला मेगास्पोरोजेनेसिस. येस, दॅट इज द आपण यात बघितलं की कशा पद्धतीने गॅमेट फॉर्म झाला. येस, सो अप टिल हिअर आपण हे सगळं स्टडी केलं या चॅप्टर मध्ये. राईट, आता आपण काय स्टडी करणार आहोत? पॉलिनेशन. आता आपण मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कसा फॉर्म झाला, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कसा फॉर्म झाला हे बघितलं. बट त्यांना आपण एकत्र आणण्यासाठी ती प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड एज पॉलिनेशन. राईट, ते एकत्र या प्रोसेस मधून येतील, दॅट इज द पॉलिनेशन. आणि त्यानंतर वी आर गोइंग टू सी अबाउट द फर्टिलायझेशन. राईट, फर्टिलायझेशन मध्ये काय होणार आहे? त्यांचं फ्युजन होणार आहे. मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्सचं काय होणार आहे? फ्युजन होणार आहे टू फॉर्म अ झायगोट. राईट, सो आपण स्टार्ट करू आजच्या सेशनला, दॅट इज द पॉलिनेशन. So before going to pollination students, आपण काय बघणार आहोत? We are going to study what is the meaning of bisexual and unisexual plant. Okay, so let's start. सगळ्यात आधी या शब्दांचे अर्थ आपण जाणून घेणार आहोत. व्हॉट इज द बायसेक्शुअल अँड
bisexual plant. So students, जर आपण मागचे आपले म्हणजे लेक्चर्स मध्ये मी ऑलरेडी हे टर्मिनॉलॉजी एक्सप्लेन केलेलं आहे, बट अगेन आय विल एक्सप्लेन हिअर. दॅट इज बायसेक्शुअल म्हणजे काय की एकाच बॉडीमध्ये, सपोज एकाच बॉडीमध्ये मेल अँड फिमेल पार्ट हा प्रेझेंट असणार आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज द बायसेक्शुअल प्लांट. ओके, इन द सेम बॉडी, yes, suppose this is a plant body, in the same body मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट पण प्रेझेंट आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट पण प्रेझेंट आहे. ओके, सो दिस प्लांट इज कॉल्ड ॲज द बायसेक्शुअल प्लांट. येस, बायसेक्शुअल ला अजून एक नेम काय आहे स्टुडंट? वन मोर नेम फॉर बायसेक्शुअल इज मोनोशियस. येस, मोनोशियस. And also bisexual is called as hermaphrodite. Yes, students लक्षात येत आहे का? बायसेक्शुअल लाच आपण काय म्हणतो? मोनोशियस पण म्हणतो आणि हर्मोफ्रोडाइट पण म्हणतो. येस, आता युनिसेक्शुअल प्लांट म्हणजे काय स्टुडंट? राईट, युनिसेक्शुअल म्हणजे की त्या सेम प्लांट मध्ये मेल आणि फिमेल पार्ट इज नॉट प्रेझेंट. एकाच बॉडी मध्ये मेल अँड फिमेल पार्ट प्रेझेंट आहे का? नाहीये. सो दॅट प्लांट इज कॉल्ड ॲज द युनिसेक्शुअल प्लांट. ओके, एक तर त्याच्यात मेल प्रेझेंट असेल, नाही तर फिमेल प्रेझेंट असेल. क्लिअर? मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. युनिसेक्शुअल इज ऑल्सो कॉल्ड ॲज, आय विल राईट हिअर, युनिसेक्शुअल और डायशियस. काय म्हणतात त्याला? डायशियस. येस, तर सगळ्यात पहिले आपण काय बघू स्टुडंट्स? वी विल स्टडी अबाउट द बायसेक्शुअल प्लांट. ओके, मी आता एका डायग्रामच्या हेल्पने तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे व्हॉट इज द बायसेक्शुअल प्लांट. दिस इज अ प्लांट. ओके, आता मी एक रफ डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हॅव्हिंग लीव्स. येस, आता या प्लांट मध्ये फ्लावर प्रेझेंट आहे स्टुडंट. येस, इन दिस फ्लावर आय विल यूज अनदर कलर. इज इट विजिबल? नो, इट्स नॉट विजिबल. येलो कलर, पण येलो कलरचे स्टेमन्स असतात म्हणून मी ते काढत होते. एनिवेज आय विल यूज ब्लॅक कलर. इन द सेम प्लांट, सी काय प्रेझेंट आहे? कार्पल and stamen present. Right? So a plant in which male part and the female part of the flower is present in the same plant, it is called as a bisexual plant. Please write it down students. Simultaneously तुम्ही लिहित जा माझ्यासोबत. Yes, what happens? It increases your understanding. See, this is a plant. Yes, this is a single plant in which the male part and the female part of the plant is present in the same plant. So this plant is called as the bisexual plant. Is it clear? What are the examples of bisexual plant? Hibiscus and rose. Yes? Is it clear what is bisexual plant, students? Now we will study unisexual plant. Okay? Unisexual plant काय असतं? Let's study. I hope तुम्हाला कळतंय मी काय शिकवतेय ते. This is our lecture number 7, but I have taught you point wise. एक एक point wise आपण शिकत गेलोय, जेणेकरून काय होणार आहे की तुमचं अंडरस्टँडिंग अँड कन्सेप्ट. येस, आर यू अंडरस्टँडिंग? की पॉइंट वाईज मी एका लेक्चर मध्ये पर्टिक्युलर पॉइंट कव्हर करतेय. इन माय, जर तुम्ही माझे मागचे लेक्चर्स बघितले फ्रॉम 1 to 6, इन ईच ऑफ माय लेक्चर आय हॅव डिस्कस अ पर्टिक्युलर पॉइंट फॉर यू. येस, जेणेकरून काय होणार आहे तुमच्या माइंड मध्ये इट विल बी क्लिअर. येस, माइंड मॅप ज्याला आपण म्हणतो, इट इज क्लिअर. ओके, सो कमिंग बॅक टू अवर टॉपिक. आता
आता युनिसेक्शुअल प्लांट काय असतो, लेट्स ड्रॉ. हा प्लांट आहे. येस, या प्लांट मध्ये स्टुडंट्स this is one flower, okay, and this is another flower. Let's assume मी असं रफ डायग्राम काढते स्टुडंट्स. या प्लांट मध्ये या वरच्या फ्लावर मध्ये एक फिमेल पार्ट प्रेझेंट आहे, ओके, आणि नेक्स्ट फ्लावर मध्ये मेल पार्ट प्रेझेंट आहे. कळलं तुम्हाला व्हॉट इज द मीनिंग ऑफ युनिसेक्शुअल? प्लांट एकच आहे पण एकाच फ्लावर मध्ये प्रेझेंट आहेत का दोन्ही गोष्टी? नाही, दोन वेगवेगळ्या फ्लावर्स मध्ये प्रेझेंट आहे. सो प्लीज राइट इट डाउन. अ प्लांट इन विच मेल part is present in one flower. Let's name this flower as 1. Okay, for your understanding, मी हे 1 2 तुमच्या अंडरस्टँडिंग साठी लिहिते स्टुडंट्स. सो a plant in which male part is present in one flower and the female part is present in another flower, that is the flower number 2 of the same plant. Yes, so it is called as the unisexual plant. Yes, unisexual plant. Is it clear students? Yes, see, हे काय? This is the male gamete. Yes, हे काय स्टुडंट्स? दिस इज द फिमेल गॅमेट इथे फॉर्म होणार आहे, राईट? इन शॉर्ट हा स्ट्रक्चर स्टेमेन आणि हा स्ट्रक्चर कार्पेल्स आहे, बट व्हॉट आर दे गोइंग टू फॉर्म? दे आर गोइंग टू फॉर्म मेल अँड द फिमेल गॅमेट रिस्पेक्टिव्हली. इज इट क्लिअर? येस. आता याचा व्हॉट इज द एक्झाम्पल? दिस इज युनिसेक्शुअल फ्लावर बट अ बायसेक्शुअल प्लांट. कशा पद्धतीने बघा, जर आपण फ्लावर वाईज याचं बायफर्केशन केलं स्टुडंट्स, तर फ्लावर काय त्याचे? युनिसेक्शुअल आहे, कारण एकाच फ्लावर मध्ये दोन्ही पार्ट प्रेझेंट आहेत का? नाही. येस, सो इट इज युनिसेक्शुअल फ्लावर बट अ बायसेक्शुअल प्लांट. येस, बायसेक्शुअल प्लांट. का बायसेक्शुअल प्लांट? कारण एकाच प्लांट मध्ये मेल आणि फिमेल पार्ट प्रेझेंट आहेत, बट नॉट इन द सेम फ्लावर. म्हणून या फ्लावरला आपण काय म्हटलोय? युनिसेक्शुअल फ्लावर. क्लिअर? याचा एक्झाम्पल काय स्टुडंट? प्लीज रिमेंबर द एक्झाम्पल्स. या इट विल कम एज अ MCQ क्वेश्चन फॉर यू. मेज and castor हे काय एक्झाम्पल्स आहेत? कशाचे एक्झाम्पल आहेत? युनिसेक्शुअल फ्लावर याच्यात प्रेझेंट असतो बट बायसेक्शुअल प्लांट मध्ये. येस, नाउ द थर्ड टाइप वी आर गोइंग टू डिस्कस इज युनिसेक्शुअल फ्लावर and unisexual plant. Okay, unisexual flower and unisexual plant. Let's study. Unisexual flower or flower and unisexual plant. What is the difference in this? See, again we will draw a flower, a plant. Yes, याच्यात काय प्रेझेंट आहे? कार्पल प्रेझेंट आहे. ओके, now coming to this, याच्यात स्टेमेन प्रेझेंट आहे. सी स्टुडंट्स, युनिसेक्शुअल फ्लावर कशामध्ये का म्हणतोय आपण याला युनिसेक्शुअल फ्लावर? कारण त्याच्यात एकच फ्लावर आहे आणि त्याच्यात एकच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट आहे. येस, म्हणून हा काय झाला? युनिसेक्शुअल फ्लावर. आता युनिसेक्शुअल प्लांट, या प्लांट मध्ये एकच फ्लावर आहे आणि एकच रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे, सो इट इज कॉल्ड एज युनिसेक्शुअल प्लांट. क्लिअर स्टुडंट? काय असतं बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल प्लांट्स, राईट? एक्झाम्पल काय आहेत बायसेक्शुअल प्लांट्सचे? हिबिस्कस अँड रोज. येस,
Bisexual, the other names for bisexual, that is the synonyms for bisexual are monoecious and hermaphrodite. Yes, जर कोणी म्हटलं monoecious plant म्हणजेच तो bisexual plant आहे, कोणी म्हटलं hermaphrodite plant म्हणजेच तो bisexual plant आहे. Clear? Right? Unisexual plant म्हणजे काय? Dioecious. कसा असतो unisexual plant? Dioecious असतो. Yes, the other name for unisexual plant is dioecious. दोघांचा अर्थ एकच आहे स्टुडंट्स. Yes. नेक्स्ट एक्झाम्पल काय याचे? मेज अँड कॅस्टर. युनिसेक्शुअल फ्लावर अँड युनिसेक्शुअल प्लांटचा कन्सेप्ट कळला. येस. नाव मुव्हिंग टू द पॉलिनेशन. काय असतं पॉलिनेशन स्टुडंट्स? सी, आता आतापर्यंत आपण बघितलं व्हॉट इज द मेल गॅमेटोफाइट, व्हॉट इज द फिमेल गॅमेटोफाइट, बरोबर आहे. पण या गॅमेटोफाइटला हे दोन्ही वेगवेगळ्या जागी, त्यांना एकत्र यावं लागेल, राईट. सो त्या एकत्र येण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? पॉलिनेशन. लेट्स सी पॉलिनेशन. व्हॉट इज पॉलिनेशन? In the flowering plants, male and the female gametes are produced in the pollen grain and embryo sac respectively. बरोबर आहे. मेल गॅमेट कुठे प्रोड्यूस होतात? पोलन ग्रेन मध्ये. फिमेल गॅमेट कुठे प्रोड्यूस होतात? एम्ब्रियो सॅक मध्ये, म्हणजेच कुठे? ओव्ह्यूल मध्ये, राईट. तर ह्यांना एकत्र आणावं लागेल, राईट. आता हे पोलन्स जे गॅमेट्स प्रोड्यूस होतात ते कसे असतात? नॉन मोटाईल. नॉन मोटाईल म्हणजे काय स्टुडंट? त्यांना स्वतःहून त्यांचा शकतात का ते? नो. Therefore they have to be brought together for fertilization to occur. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, जर त्यांच्यात आपल्याला फर्टिलायझेशन करायचं असेल तर त्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे ना. सो दिस गॅमेट्स कसे येतील ते एकत्र? सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. सी, पॉलिनेशन इज द मेकॅनिझम टू अचीव दिस ऑब्जेक्टिव्ह, राईट. काय होतं या पॉलिनेशन मध्ये? ट्रान्सफर होतो. काय, कशाचा ट्रान्सफर होतं? pollen grains to the stigma of a pistil is called as pollination. Clear? Yes. काय होता है? I will explain you with the help of diagram. See, this structure we studied, right? हा एक सेल होता, त्याच्या आत एक सेल आहे, right? याच्यावर काय होते स्टुडंट? देयर वॉज अ लेयर प्रेझेंट. लेट्स जस्ट 1 सेकंड, मी इरेज करून व्यवस्थित ड्रॉ करते. See, this was a cell. Yes. हा सेल होता, त्याच्या आत एक सेल प्रेझेंट आहे. दिस इज द न्यूक्लियस ऑफ द सेल. ओके, त्याच्या आत एक सेल प्रेझेंट आहे, बरोबर आहे. आता या सेल वरती एक थिक मेम्ब्रेन, थिक लेयर प्रेझेंट होते. दॅट वॉज कॉल्ड ॲज द, आय विल ड्रॉ इट विथ अ रेड कलर सो दॅट तुम्ही डिफरन्शिएट. त्याला आपण काय म्हटलं होतं? स्पोरोपोलिन. आठवतंय? स्पोरोपोलिन. येस. तर ही स्पोरोपोलिन काय स्टुडंट्स? दॅट वॉज अ थिक लेयर. त्याला आपण ब्रेक डिग्रेड करू शकत नव्हतो. बट नेचरने काय केलंय स्टुडंट्स? या स्पोरोपोलिन लेयरला देर आर सम गॅप्स और होल्स इन बिटवीन. आता मी इरेज नाही करत आहे, कारण इरेज केल्यावर एव्हरीथिंग व्हॅनिशेस. ओके, काय केलंय? गॅप्स और होल्स केलेत, जेणेकरून काय होईल? The pollens will transfer. That will काय होणार आहे? The gamete will come out and go to, काय होणार आहे? कुठे जाणार आहे ते gametes? Yes, this gametes will go to stigma, right? उडून कुठे stick होणार आहेत हे लोक? Stigma वर. Where is stigma? The structure of carpel, that is pistil. बरोबर आहे? See, याच्यावर होणार आहेत. So this process is called as pollination. So write it down. So yeah, before writing it, see, या holes ला आपण काय म्हणतो? Germ pore. Okay, they are called as germ pore. So transfer of pollen grain from anther to stigma is called as pollination. Is it clear, students?
हे पोलन ग्रेन्स काय होतात, या स्टिग्माला जाऊन अटॅच होतात. सी दिस इज द स्टेमन. डायग्रामॅटिकल व्ह्यू बघू आपण. इथे काय, या स्टेमन वरती pollen grains आहेत. These pollens are getting to the attaching to the stigma. इथे येऊन हे स्टिक झालेत. Yes, similarly या फ्लावरचे पण आहेत, ते काय होतात, इथे जाऊन they are sticking because stigma has sticky ends where pollens can attach. ओके, तर या प्रोसेसला आपण म्हणतोय pollination. Now we are going to discuss some flowers. Some flowers such as viola, that is called as common pansy, oxalis and commonella produce two types of flowers. Okay, आता हे flowers कशा पद्धतीचे आहेत? Chasmogamous flowers. What is chasmogamous flowers? What happened in these flowers which open and are similar to the flowers of other species with the exposed anther and stigma. Okay, कसे आहेत हे फ्लावर्स, जे ओपन आणि सिमिलर असतात दुसऱ्या फ्लावर्सशी आणि काय होतात, दे आर एक्सपोज्ड विथ anthers and stigma. Next type of flower is cleistogamous flowers. Okay, what are these cleistogamous flowers? त्याचे characteristics लक्षात ठेवायचे स्टुडंट्स आपल्याला. What are these flowers? These flowers do not open at all. Chleistogamous काय करत होते, ओपन होत होते, राइट. चॅस्मोगॅमस काय होत होते, ओपन होत होते. क्लाइस्टोगॅमस काय करतात, डू नॉट ओपन. इन दिस फ्लॉवर्स द anther and stigma lies to each other. ओके, जवळ जवळ आहे त्याचे anther and stigma. काय होतं, जेव्हा anther decides into the flower buds, pollen grains come in the contact with stigma and काय होतं, it affects the pollination. Yes, so thus these cleistogamous flowers are invariably autogamous as there is no chance of cross pollen landing on the stigma. आता what is this term autogamous, cross pollination, हे आता आपण बघणार आहोत in the types of pollination. Okay, cleistogamous flowers produce a sure seed set even in the absence of pollinators. We are going to see what are the types of pollination. So पहिली गोष्ट आपण बघणार आहोत, डिपेंडिंग अपॉन द सोर्स ऑफ पोलन, pollination are of three types. किती types of pollination आहे स्टुडंट्स, three types. The first one is autogamy. Okay, this is the first type of pollination. The second one is gynotogamy and the third one is the xanogamy. Okay, आता now I will explain you what is this autogamy. ओके, इथे डायग्राम दिलाय स्टुडंट्स, बट अगेन आय विल हेल्प यू टू एक्सप्लेन मोर क्लिअरली विथ द हेल्प ऑफ अ रफ डायग्राम. प्लांट आहे, राइट. या प्लांटला एक फ्लावर आहे. काय स्टुडंट्स, फ्लावर. या फ्लावर मध्ये अगेन स्टेमन्स आर प्रेझेंट and a carpel is present. Okay, so that means कसा फ्लावर आहे हा, बायसेक्शुअल फ्लावर आहे, राइट. कसा फ्लावर आहे, बायसेक्शुअल. येस, सो या स्टेमन्स मधनं द पोलन ग्रेन काय झालाय, इथे ट्रान्सफर झालाय, राइट. इथे म्हणजे कुठे, ऑन द स्टिग्मा. So this type of pollination is called as autogamy. Students clear? See, हा एक फ्लावर आहे, राइट. या फ्लावर मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट that is stamen is also present and the carpel that is the female reproductive part is also present. काय होतात स्टेमन मध्ये, pollen produce होता है, that is the pollen grain are produced, right. हे pollen grains काय झालेत, they have been transferred होऊन कुठे स्टिक झालेत, स्टिग्माला, राइट. हे pollens काय झाले, स्टिग्माला स्टिक झाले. So this type of pollination is called as autogamy, right.
Transfer of pollen grain from anther to the stigma of the same flower. The very important word, students, same flower. This process is called as the autogamy. Okay, आता सेल्फ हे त्यांच्यात त्याच फ्लावर मध्ये होतंय, सो इट इज कॉल्ड एज सेल्फ पॉलिनेशन. ओके, आणि या केस मध्ये आपल्याला देर विल बी नो जेनेटिक व्हेरिएशन सीन, राईट, कारण त्यांच्याच एका फ्लावर मध्ये चाललंय हे. नो जेनेटिक व्हेरिएशन सीन. इज इट क्लियर स्टूडेंट? See, what is the line? Again, I will read for you. If the pollen grains are transferred from the anther to the stigma of the same flower, called as self-pollination or autogamy. Self-pollination and autogamy is one of the same process, right? आणि यालाच आपण काय म्हणतो? Inbreeding. काय म्हणतो students? Inbreeding. Inbreeding. No genetic variation is seen because it is taking place in the same flower. Okay, moving forward, the next is pollination is gynetogamy. Okay, काय होतं gynetogamy मध्ये students? Yes, let's see. Again, I will draw a rough diagram for you. Okay, this is a plant having leaves. या प्लांटला एक फ्लावर आहे, त्याच्यात फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे. अजून एक फ्लावर आहे, त्याच्यात मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे. सी स्टुडंट्स, कन्सेप्ट आर व्हेरी इझी, बट त्याचे नाव एवढे अवघड दिलेत. सो डोंट गेट कन्फ्युज्ड. येस, नाव बघून घाबरू नका. अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्सेप्ट इज इम्पॉर्टंट. ओके, काय होतंय गायनेटोगॅमी मध्ये? ऑटोगॅमी मध्ये काय झालं? सेल्फ पॉलिनेशन झालं, कारण तो बायसेक्शुअल प्लांट होता, राईट. बायसेक्शुअल प्लांट होता, बायसेक्शुअल फ्लावर पण होता, कारण एकाच फ्लावर मध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह प्लांट प्रेझेंट होते. आता गायनेटोगॅमीच्या केस मध्ये हा बायसेक्शुअल प्लांट आहे, बट द फ्लावर इज युनिसेक्शुअल. काय फ्लावर? युनिसेक्शुअल फ्लावर. येस, काय झालं स्टुडंट्स या युनिसेक्शुअल फ्लावर मध्ये? सी, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑफ द सेम प्लांट. सी, हे स्टेमेन्स आहेत, हा स्टेमेन आहे, इथे पोलन ग्रेन्स आहेत, राईट. आपण रेड कलरचा यूज करू सो दॅट इट विल बी इझी फॉर यू टू अंडरस्टँड, राईट. हे काय पोलन आहेत? ह्या पोलनचं ट्रान्सफर कुठे झालं? इथे, ऑन द स्टिग्मा ऑफ द सेम प्लांट. जरी फ्लावर दोन दुसरे असले तरी प्लांट काय? सेम आहे. सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑफ द सेम प्लांट, इट इज कॉल्ड एज द gynetogamy. Okay, so pollination takes place between the two flowers. Don't flower, this is flower number 1 and this is the flower number 2. Two flowers of the same plant. Genetically self pollination, but ecologically or functionally cross pollination. Is it clear? See, आता जर आपण या डायग्राम मध्ये बघितलं स्टुडंट्स, काय होतंय? सपोज this is the stamen. Okay, sorry, this is pollen. हे पोलन काय झालंय? या स्टिग्माला जाऊन स्टिक झाले, राईट. सिमिलरली तेच झालंय, हे स्टेमेन्स इथे स्टिक झालेत. this we studied in case of the युनिसेक्शुअल फ्लावर. आता बायसेक्शुअल फ्लावर जर असेल तर काय होतंय? दिस इज द बायसेक्शुअल फ्लावर, राईट. या फ्लावर मध्ये स्टेमेन्स पण प्रेझेंट आहेत आणि कार्पेल पण प्रेझेंट आहे. सिमिलरली याच्यात पण स्टेमेन्स पण प्रेझेंट आहेत आणि कार्पेल पण प्रेझेंट आहे. म्हणजे हा कुळ काय झाला? इट बिकम्स अ बायसेक्शुअल फ्लावर.
what is happening students here? Yes, इथे पोलन्स आहेत राईट. हे पोलन्स काय झाले, या स्टिग्माला जाऊन स्टिक झाले. सो इट इज कॉल्ड ॲज द क्रॉस पॉलिनेशन. जर आपण जेनेटिकली बघितलं तर त्यांचं सेम सेल्फ पॉलिनेशन आहे, बट जर आपण फंक्शनली बघितलं सो इट इज इन द क्रॉस पॉलिनेशन. एक्झाम्पल काय याचं स्टुडंट्स? मेज. ओके, द एक्झाम्पल इज मेज. नेक्स्ट सी, मेज मध्ये हे दिसतं. द थर्ड इज द झेनोगॅमी. काय होतंय थर्ड मध्ये? झेनोगॅमी. झेनोगॅमी मध्ये स्टुडंट्स प्लीज रिमेंबर द फर्स्ट पॉइंट, टू डिफरंट प्लांट्स आर व्हेरी नेसेसरी. ओके, टू डिफरंट plants are necessary. Okay, what is happening in xenogamy students? See, आपण ड्रॉ करू. हा एक प्लांट आहे राईट, त्याचा मेल पार्ट इथे, सॉरी फिमेल पार्ट इथे, कापल. हा एक प्लांट आहे, त्याचा male part present. Okay, so transfer of pollen grain from anther to stigma of different flower. Please remember the most important word is different flower of the different plant. Okay, so when the pollen grains are transferred from anther, ha anther hai, right, anther to the stigma of the फ्लावर ऑफ अनदर प्लांट ऑफ द सेम स्पीशीज. म्हणजे सपोज हा प्लांट नंबर 1 आहे, हा प्लांट नंबर 2 आहे. त्या प्लांट नंबर 1 चा हा प्लांट एक फ्लावर आहे, फ्लावर नंबर 1, याचा पोलन कुठे जाऊन स्टिक झालाय? फ्लावर नंबर 2 च्या स्टिग्माला. सो दिस इज कॉल्ड ॲज द झेनोगॅमी. इट इज अ क्रॉस पॉलिनेशन. ओके, काय हे? क्रॉस पॉलिनेशन. आणि याच्यात काय होते? आपल्याला जेनेटिक डायव्हर्सिटी दिसते. ओके, जेनेटिक डायव्हर्सिटी इज सीन. Yes, so it also takes place in the bisexual flower and plant. हे कुठे होतं अजून? bisexual flower and plant मध्ये पण आपल्याला बघायला भेटतं. this is the honey bee or honeycomb. Now agents for cross pollination कोण आहेत? Pollinating agents may be biotic, that is animals, or abiotic, that is wind and water. Right, हे pollination करण्यासाठी agents जरुरी आहे. बरोबर आहे, कारण हे anther म्हणजे जे पोलन आहेत ते स्टिग्माला जाऊन कसे जातील, त्याच्यासाठी agents गरजेचे आहेत ना. ऑटोमॅटिकली तर नाही जाणार आहे. राइट, सो देर आर बायोटिक अँड अबायोटिक एजंट्स. बायोटिक एजंट्स मध्ये कोण इन्क्लुडेड आहेत स्टुडंट्स? एनिमल्स. अँड अबायोटिक मध्ये कोण आहेत? विंड अँड वॉटर. सो मेजॉरिटी ऑफ प्लांट्स यूज बायोटिक एजंट्स. म्हणजे कोण? एनिमल्स आर यूज फॉर पॉलिनेशन. व्हॉट आर दे? एजंट्स फॉर क्रॉस पॉलिनेशन. अबायोटिक फॅक्टर काय? द फर्स्ट इज विंड आणि वॉटर. विंड आणि वॉटरच्या हेल्पनी हे पॉलिनेशन होतं. and biotic factor काय? bird, insect आणि bat च्या helpनी this pollination is taking place. Okay, so what are the abiotic agents? Anemophily flowers. Anemophily flowers. Anemophily म्हणजे काय? जर pollination wind ने झाला असेल, if the pollination takes place via wind, it is called as the anemophily flowers. Okay, the next, pollen grains are light and non-sticky, feathery and have feathery stigma. Numerous flowers packed into an inflorescence, single ovule in each ovary. See how it is happening. Yes, हे 3D view नी तुम्हाला दिसतंय की कशा पद्धतीने होत आहे? by wind. नेक्स्ट इज हायड्रोफिली. हायड्रो म्हणजे काय स्टुडंट्स? वॉटर. तर इथे कशाने पॉलिनेशन होत आहे? पॉलिनेशन इज टेकिंग प्लेस बाय वॉटर. येस,
So this is a quite and rare in flowering plants, and limit is up to the 30 genera, mostly found in the Monocotyledonous. Yes. In majority of aquatic plants such as water hyacinth and water lily, the flowers emerge above the level of water, right? हे तुम्ही बघितलं असेल, water lily कशा पद्धतीने bloom होते, water hyacinth काय होता त्याच्यात, above the level of water and pollinated by insects or wind, and as in the most of the land plants. या केस मध्ये आपल्याला pollination कशा पद्धतीने दिसतं, एक तर wind नी होतंय किंवा insects नहीं होता है. Now this hydrophily are of two types. Okay, Epiphyhydrophily. What is Epiphyhydrophily? काय या terminology चा मतलब, यानी what is the meaning of this terminology? Okay, the pollination that occurs on the surface of water. Surface, please remember students, concept एकदम simple आहे, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. Yes, जर surface of water वर जर आपल्याला pollination दिसत असेल, so it is called as Epiphyhydrophily. Yes, example is Vallisneria. In Vallisneria, the female flowers reach the surface of water by the long stalk. कशा पद्धतीने होते ते दिलंय. Okay, male flowers are carried passively by water current. Some of them eventually reach the female flowers and the stigma. That is the Epiphyhydrophily. Okay, next type is example बघितलंय Vallisneria. See, above surface वर आहेत. काय होतं, या मेल पार्ट मध्ये स्टेमन प्रेझेंट आहे, त्याच्यात पोलन आहेत. What is happening? They are going through the female वर कसे जातात, फ्लावर ला स्टिक होतात. The process is the Vallisneria. आपण बघितलं what is happening, reach the surface of water by the long stalk and the male flowers are released onto the surface of the water. काय झालं, मेल फ्लावर रिलीज झालेत. नेक्स्ट इज Hypohydrophily. What is hypohydrophily? In water pollinated plants such as sea grasses, that is the example is Zostera. याच्यात काय होतंय, female flowers remain submerged in water and the pollen grains are released inside the water. Okay, female flowers कुठे आहेत, पाण्याच्या आत आहेत. सबमर्ज म्हणजे काय स्टुडंट्स, आत आहेत. आणि पोलन ग्रेन्स कुठे रिलीज होत आहेत, आतच, पाण्याच्या आतच रिलीज होत आहेत. Yes, so this pollen grains in many such species are long, ribbon-like, and they are carried passively inside the water. Some of them reach the stigma and achieve pollination. So this type of differentiation is called as hypohydrophily. Zosteria मध्ये सी आतच, पाण्याच्या आत सबमर्ज्ड ते प्लांट्स आणि त्याच्या आतच त्यांचं पोलन ते रिलीज करतायत. Okay, both wind and water pollinated flowers are not very colorful and do not produce nectar. Characteristics of Entomophilous plant. आपण Epiphylos बघितलं, Epiphylos, आता Entomophilous बघणार आहोत. Pollination by animals, that is zoophily. Okay, animals pollinate करतात. Animals चं काम आहे ट्रान्सफर करायचं काय, the stamen to the, that is the pollen grain to the stigma. By animals हे करणार आहेत. Yes, ह्याच्यात कसं आहे स्टुडंट्स, फ्लावर्स कसे एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत. ओके, लार्ज, कलरफुल, फ्रॅग्नेंट. कसे अट्रॅक्टिव्ह असेल तरच ॲनिमल त्याच्या तिथे येणार आहे ना, बिकॉज दे नीड अट्रॅक्शन. फ्रॅग्नेंट नाही येणार आहे. रिच इन नेक्टर. येस, in flowers or small number of flowers are clustered into an inflorescence. Now this zoophily is of the following types based on the type of animal involved in the pollination. These are the dominating biotic agents. सगळ्यात जास्त biotic dominating कोण आहेत, bees आहेत, honey bees. Entomophily, pollination by insects. Pollination insects ने असेल तर त्याला काय म्हणतो आपण स्टुडंट्स, Entomophily. I hope everyone is writing. Yes, these are students. See, insects ने pollination होता है, honey bee साइड आहे, right? So Entomophily. Ornithophily, it is by birds. जर birds ने असेल तर काय terminology use केली आहे, Ornithophily. See, birds कशा पद्धतीने करती है. Yes, how they extract the pollen grains and transfer it to the stigma.
Next is the chiropterophily. Chiropterophily. It is by pollination by bats. Yes, हे pollination कोण करताय? Bats करतायत. राईट, आपण बर्ड्स ने बघितलं, इन्सेक्ट्स ने बघितलं आणि बॅट्स ने बघितलं. Melasophyly, these are by pollination by snails. See students, तुम्ही बघितले असतील किती सारे animals are involved. Yes. Therophyly, pollination by squirrels. Squirrels ने pollinate करतायत. Ophilophily, it is by snakes, pollination by snakes. Now the MCQ question for you. Please answer pollination in between two flowers present on the same plant. बघा स्टुडंट्स, नीट क्वेश्चन वाचा. सी तुम्हाला ना काय होतं माहितीये का, की आपल्याला कन्सेप्ट माहिती असतात, बट आपण काय करतो, एमसीक्यू सॉल्व्ह करताना किंवा एमसीक्यू रीड करताना खूप गडबडीत रीड करतो. जर तुम्हाला कळत नसेल, रीड दॅट एमसीक्यू ट्वाइस बट आन्सर करेक्टली. पॉलिनेशन इन बिटवीन टू फ्लावर्स, ओके, प्रेझेंट ऑन द सेम प्लांट. म्हणजे काय होत आहे, पॉलिनेशन दोन फ्लावर्स मध्ये होत आहे, बट ते दोन फ्लावर्स एकाच प्लांट मध्ये प्रेझेंट आहेत. राईट, तर त्याला काय म्हणतो आपण, गायनेटोगॅमी. येस. नेक्स्ट, in water hyacinth pollination takes place by, कशात नाही होते, water, snail, insects, birds, and the answer is insects. water बघून water लिहाल का तुम्ही? No, answer is insects. The type of inflorescence most commonly found in anemophilous plant are, answer is compound spike. Spike like inflorescence असतो त्याच्यात. ओके, pollination by squirrel is called, काय म्हणतो pollination of squirrels ला? Therophyly. Please remember हे terminology लक्षात ठेवा स्टुडंट्स. Yes, so here we complete with the topic of pollination and types of pollination. Okay, जो मेजर टॉपिक आहे पॉलिनेशनचा इथे आपण कंप्लीट केला. Yes, in the next lecture we are going to see what is outbreeding. Yes, I hope students तुम्हाला माझं लेक्चर कळत असेल. जर if you are understanding my lecture, please माझ्या लेक्चरला लाईक करा स्टुडंट्स. Yes, and I am trying my best to explain you in the more simpler terms. Yes, and as असं मी म्हटले की ग्लोबल ऑनलाईन ने आपल्यासाठी लॉन्च केलेला आहे कोर्स बोर्ड साठी. 999 in per month you are getting. Yes, so please register yourself. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. थँक यू.